पूर्वी एक 10 तारीखला 10 डिसेंबरला एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये एक हिऱ्यांच्या जो व्यापारी आहे, कंप्लेनंट जो आहे हा हिऱ्यांचा व्यापारी आहे आणि त्यांच्याकडे फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका नोकराने जवळ-जवळ 1,47,53,53,000 किमतीचे 491 कॅरेट वजनाचे हिरे त्याने चोरी करून पळून गेला होता. या ही जी जेव्हा गोष्ट पोलीस स्टेशनला म्हणजे गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही त्या नोकराबद्दल कंप्लेनंटकडे विचारणा केली. तेव्हा त्यांच्याकडे त्याचा म्हणजे मोबाईल नंबर शिवाय दुसरी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती आणि या एकच दुव्याच्या आधारे इव्हन त्याचा साधा फोटो पण त्या व्यापाऱ्याकडे नव्हता. या तुटपुंज्या ज्या माहितीच्या आधारे आमचे जे गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सिनियर पी आहेत उमरे आणि डिटेक्शन ऑफिसर PSI राम वैष्णव आणि विजेंद्र काळे यांनी इमिजिएट त्याचं कॉग्निझन्स घेऊन, कारण अमाऊंट मोठी असल्यामुळे आणि रिकव्हरीची शक्यता वाटल्यामुळे आम्ही इमिजिएट तपास सुरू केला. त्या तपासामध्ये आरोपीची कोणतीही माहिती नसल्यामुळे फॅक्टरीपासून जे सुरू केलेलं आहे, जवळजवळ या तपासामध्ये 150 ते पावणे 200 ठिकाणचे आम्ही CCTV कॅमेरे चेक केले. तो या ठिकाणाहून पळून गेलेला होता. तो मूळचा राजस्थान या ठिकाणी निघून गेल्याची माहिती मिळाली. तिथपर्यंत आम्ही ट्रेल केलेलं होतं CCTV फुटेजच्या माध्यमात आणि त्याने जवळपास या पूर्णपणे प्रवासामध्ये म्हणजे तसा तो त्याने डोक्याचा वापर केलेला आहे की मीनवाईल प्रवासामध्ये असताना त्याने त्या मालकाला ती हिऱ्यांची जी पिशवी होती ती त्याला व्हिडिओ कॉल करून एक व्हिडिओ पाठवला. त्याच्यामध्ये त्याने ती हिऱ्याची पिशवी त्याच्यावर म्हणजे त्याला मालकाकडून ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नव्हती म्हणून रागाने हे हिरे चोरलेले आहेत आणि ती हिऱ्याची पिशवी एका खाडीमध्ये टाकतानाचा व्हिडिओ त्याने मालकाबरोबर कंप्लेनंट बरोबर शेअर केला होता. त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या खाडीचा परिसर बघितल्यानंतर आम्हाला समजलं की तो अहमदाबादच्या दिशेने चाललेला आहे. मग त्या रूटवरच्या सर्व बसेस जे बसेस बुकिंग करतात त्या सगळ्या ज्या तिकीट जे स्टॉल आहेत बोरिवली वगैरे या ठिकाणी जाऊन आम्ही तपास बारकाईने सुरू केलेला होता आणि जवळजवळ 15 दिवसानंतर तो आरोपी आम्हाला मिळालेला आहे. या 15 दिवसाच्या दरम्यान त्याने आपले लोकेशन्स जे आहेत, कारण त्याने आपली हुशारी वापरली आणि त्याने पहिल्यांदा राजस्थान, नंतर मध्य प्रदेश, मध्य प्रदेशवरून गुजरात, गुजरातवरून पुन्हा राजस्थान असं वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पोलीस पथकाला पळायला भाग पाडलं. परंतु हे जे डिटेक्शन ऑफिसर आणि त्यांचा स्टाफ सातत्याने त्याच्या मागावर होते. मिळालेल्या छोट्या छोट्या माहितीतून आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आम्ही शेवटी त्याला अरेस्ट करण्यात यशस्वी झालेलो आहे. त्याच्याकडून 1,40,40,00,000चे हिरे आम्ही रिकव्हर करण्यात यशस्वी झालेलो आहेत आणि त्याशिवाय 77,000 रुपयाची रोख रक्कम त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेली आहे. नाही, आरोपी हा गुन्हेगार नाही. तो थोडा म्हणजे त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि गेल्या 5-6 महिन्यापासून तो मालकाकडे त्यांच्या कंपनीमध्ये नोकरीला होता आणि विशेष म्हणजे आपल्या माध्यमातून मी हे सांगेन की एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या जागेवर त्याची नेमणूक करताना मालकाने कोणत्याही प्रकारची माहिती त्याच्याकडून घेऊन ठेवली नव्हती, जेणेकरून आम्हाला तपासामध्ये त्याची मदत होईल. त्यांनी कोणाच्या तरी ओळखीच्या माध्यमातून त्याला नोकरीवर ठेवलेलं होतं. म्हणजे हे माझं आपल्या माध्यमातून एक सांगणं राहील की जेव्हा जेव्हा आपण आपल्या हाताखालील म्हणजे घरकामासाठी म्हणा किंवा या फॅक्टरीमध्ये काम करणारे जे कामगार मंडळी असतात यांचे सर्व डिटेल्स घेणं गरजेचं आहे. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड, बँक खातं असेल, जे काय असेल ते आपल्या सेफ्टीसाठी घेऊन ठेवणं गरजेचं आहे. हीच चूक त्या मालकाने केल्यामुळे आमचा जो जास्त कालावधी आहे तो त्या आरोपीला आयडेंटिफाय करण्यात गेला आणि त्यामुळेच तपासाला एवढा विलंब झाला होता. परंतु तपासामध्ये दाखवलेल्या सातत्यामुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे.